हिवाळा सुरू झालेला आहे आणि छान फ्रेश मटर मिळत असतात, फ्रेश पालक मिळत राहते. तर आपण आज बनवणार आहोत हराभरा कबाब. मी सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे. तर आजची आपली झटपट आणि स्वादिष्ट हेल्दी अशी रेसिपी आहे हराभरा कबाब. कबाब बनवण्यासाठी काय साहित्य लागते ते बघूया आधी. पालक घेतलेली आहे मी, एक जोडी असणार. 1 वाटी मटर आहे, 6-7 मिरची आहे, 5 कांदा आहे, कोथिंबीर आहे, लसूण अद्रकची पेस्ट घेतलेली आहे. त्यानंतर तडक्यासाठी जिरा, मीठ आणि मोहरी आणि गरम मसाला आणि फोडणीसाठी तेल लागेल. पॅन घेतलेला आहे मी, गॅस ऑन केली आहे आणि 1 चमच तेल टाकून घेत आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं. तेल गरम झाल्यावर अर्धा चम्मच मी जिरा टाकून घेत आहे. त्यानंतर मी यामध्ये 1 वाटी पात कांदा ॲड करत आहे. त्याला छान परतून घेऊ. कांदा थोडासा होत आला की यामध्ये आपण लसूण अद्रकची जी पेस्ट घेतलेली होती ती टाकायची आहे. ती पण 1 मिनिट त्याला परतून घ्यायचं. आता मी इथे 6-7 मिरचे अर्धे अर्धे करून टाकत आहे. त्याला पण परतून घेऊ. मिरची आता होत आलेली आहे. आता आपण यामध्ये मटरचे दाणे टाकून घ्यायचे आणि 2 मिनिटं परतून घ्यायचं. आता आपण यामध्ये पालक छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ती खूप बारीक नाही कापली तरी चालते, कारण आपल्याला ती नाहीतरी मग मिक्सरमधून काढायचीच राहते. तर ही छान टाकून घ्यायची आणि याला परतून घ्यायचं चांगलं. आणि याला 5 मिनिटं छान शिजू द्यायचं आहे. आपली पालक आणि मटरचे दाणे छान शिजलेले आहेत. जवळपास 80% शिजवून घ्यायचं, खूप नाही शिजवायचे, कारण आपल्याला नंतर ते शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करायचे असतात. आणि मी इथे 1 चमच मीठ घेतलेला आहे आणि अर्धा चमच गरम मसाला टाकून हे छान मिक्स करून घेते. मिक्स झाल्याच्या नंतर गॅस ऑफ करून घेते आणि याला थंड होऊ देते. थंड झाल्याच्या नंतर हे मिश्रण आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. खूप पेस्टसारखं नाही बनवायचं, थोडा दरदरा असला तरी चालतं आहे. इथे आपलं मिक्सरमधून मी काढलेलं आहे मिश्रण, तुम्ही बघू शकता, खूप पेस्ट नाही आहे. आता आपण कबाब तयार करून घेऊया. मी इथे हाताला तेल लावून घेत आहे जेणेकरून ती चिपकू नये. आणि आता मी छोटा छोटा गोळा घेऊन त्याचा कबाब तयार करून घेते. माझं मिश्रण घट्टसर असल्यामुळे मला बाइंडिंगसाठी कशाची गरज नाही पडली. जर मिश्रण पातळ असलं तर त्याच्यामध्ये बाइंडिंगसाठी आपल्याला भाजलेलं बेसन किंवा उकळून एक बटाटा टाकायचा, किंवा तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण घेऊ शकता आणि याला कोटेड पण करू शकता ब्रेड क्रम्बनी. पण मी इथे साधेच ठेवलेले आहेत. आपण याच पद्धतीने सगळे कबाब तयार करून घेऊया. आपले कबाब तयार आहेत. आता तुम्ही हवं तर याला डीप फ्राय पण करू शकता, पण मी इथे शॅलो फ्राय करणार आहे. तर मी इथे पॅन घेतलेला आहे, गॅस ऑन केली आहे आणि थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. त्याला आता छान गरम होऊ द्यायचं. आपलं तेल आता छान गरम झालेलं आहे. आता आपण कबाब फ्राय करून घेऊया. मी इथे पॅनमध्ये कबाब टाकत आहे. कबाबला छान एका बाजूने 4-5 मिनिटं होऊ द्यायचं. त्याच्यानंतर त्याला छान पलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने पण त्याला 4 मिनिटं शिजू द्यायचं. आता मी इथे बघू शकता पलटून घेत आहे. या बाजूने पण आपल्याला 4-5 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे. आपले कबाब दोन्ही बाजूनी छान झालेले आहेत. आता आपण ते काढून घेऊया.
आता आपण कबाबसोबत जी चटणी जाते ती बनवणार आहोत. तर मी इथे भाजलेली चण्याची डाळ घेतलेली आहे, 4-5 मिरची, पुदिना, दही, तडक्यासाठी जिरा मोहरी, स्वादानुसार मीठ आणि फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे. चण्याची डाळ आणि मिरची आणि पुदिना एकत्र करून मी त्याचा कूट तयार करून घेतलेला आहे. आता आपण तो दह्यामध्ये मिक्स करून घेऊया. मी इथे 2 चमच दही टाकून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे छान आता आपण मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये आपण तडका टाकून घेऊया. मी इथे तेल घेतलेलं आहे पॅनमध्ये आणि आता इथे मी थोडंसं तेल टाकत आहे. त्यानंतर यामध्ये जिरा मोहरी टाकून त्याचा तडका लावून देते. हवं तर तुम्ही या चटणीमध्ये लसूण अद्रक पण टाकू शकता आणि मी कूट करत असतानाच यामध्ये मीठ टाकलेलं होतं, त्याच्यामुळे मी वरून मीठ टाकलेलं नाही आहे. आता ही चटणी आपण आपल्या कबाबसोबत सर्व करूया. आपले कबाब प्लेट तयार आहे. अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट्स करा. थँक्यू फॉर वॉचिंग.